मित्रांनो, आपल्या गावाची नवीन घरकुलाची यादी कशी पाहायची? मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हीच घरकुलाची यादी आपल्या मोबाईलवरती कशा प्रकारे पाहता येणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठीच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपल्या जिल्ह्याची, आपल्या तालुक्याची, गावाची घरकुल लाभार्थी यादी पाहू शकता. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवरती आवाज सॉफ्ट नावाचे एक ऑप्शन देण्यात आलेले आहे. या आवाज सॉफ्टच्या अंतर्गत तुम्हाला 3 ऑप्शन दाखवले जात आहेत. याच्यामधील रिपोर्ट वरती तुम्हाला क्लिक करायचे. आता याच्या पुढील जी काही लिंक आहे ही लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. याच्यावरून सुद्धा आपण डायरेक्टली या यादी पाहण्याच्या लिंकवरती येऊ शकता. याच्या अंतर्गत आपल्याला एक ऑप्शन आहे बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन. या ठिकाणी आपण पाहू शकता कास्ट वाईज जे काही ACCC डाटा समरी वगैरे आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता. परंतु आता आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याची यादी पाहिजे आहे, तर आपण या ठिकाणी बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन याच्या सोशल ऑडिट रिपोर्टच्या अंतर्गत आपल्याला ऑप्शन दाखवली जाणार आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेली पहिली स्टेट निवडण्यासाठीची. याच्यामधून आपल्याला महाराष्ट्र निवडायचे. महाराष्ट्र निवडल्यानंतर पुढचे ऑप्शन असणार आहे जिल्हा निवडण्याचे. आता आपल्याला कुठल्या जिल्ह्याची यादी पाहिजे तो जिल्हा आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे. आपल्याला समजा भंडारा पाहिजे असेल तर भंडारा पण निवडू शकता. आपल्याला दुसरा कुठला जिल्हा घ्यायचा तो जिल्हा आपण या ठिकाणी निवडू शकता. आता याच्यामध्ये जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला पुढचे ऑप्शन येणार आहे तालुका निवडण्यासाठीची. याच्या अंतर्गत जे तालुके असतील त्या जिल्ह्यात तालुका निवडायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचे ऑप्शन असणार आहे गाव निवडण्याचे. याच्या अंतर्गत जी काही तालुक्यात गावं असतील ती गावं दाखवली जातील. आपल्याला ज्या गावाची यादी पाहिजे ते गाव निवडायचं. पुढे आपल्याला वर्ष आहे 2025-26 ची पाहिजे, 2024-25 आपल्याला आता 25-26 ची पाहिजे, तर 2025-26 या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्याही योजनेची पाहिजे तर वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, विविध जे काही घरकुलाच्या राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या सर्व योजना आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. याच्यामधून कोणती योजना आपल्याला पाहिजे तर पर्टिक्युलर आपण एखादी योजना पाहू शकतो. जसे बांधकाम कामगार आहे, अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे तर ती आपल्याला निवडू शकता. दुसऱ्या ज्या योजना आहेत त्या आपण निवडू शकता. आता आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनाची पाहिजे तर आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण निवडलेली आहे. खाली एक प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर ठिकाणी द्यायचंय. जे काही 96-10 या ठिकाणी विचारले तर आपल्याला उत्तर येणार आहे 86. आता समजा दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला 97-10 तर उत्तर येणार आहे 87. जे उत्तर असेल ते टाकून आपल्याला सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला या ठिकाणी यादी आलेली आहे. 2025-26 ची यादी. त्या कामाचं जे स्टेटस आहे ते दिलेलं आहे. बिलो फाउंडेशन लेवल, घर मंजूर झालंय, घरकुल मंजूर झालेलं आहे त्याची यादी आणि लेंटर लेवलला जे गेले त्याची यादी. आता हेच आपण जर 2025-26 च्या 2024-25 निवडलं तर 24-25 च्या अंतर्गत जी काही यादी असेल ती आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाईल. आता समजा आपण जळगाव जिल्हा निवडलाय, त्याच्या अंतर्गत तालुका निवडला जामनेर, याच्या अंतर्गत आपण समजा गाव निवडलं आणि गाव निवडल्यानंतर आपल्याला 24-25 पाहिजे आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पाहिजे तर आपण ती या ठिकाणी निवडू शकता. आता परत प्रश्न विचारला 41-90. मग आता उत्तर जे येणार आहे ते मायनस मध्ये असणार आहे. आपण याचं उत्तर जे असेल ते या ठिकाणी आपल्याला मायनस मध्ये द्यायचे, कारण मोठी संख्या इकडे आणि छोटी संख्या या बाजूला. तर आपण पाहू शकता 24-25 ची यादी आपल्याला दाखवली जाते. मग याच्यामध्ये काय स्टेटस आहे, बिलो फाउंडेशन लेवल, कंप्लीट झालेलं घर कंप्लीट, जे मंजूर झालेलं ते मंजूर, कधी मंजूर झाले त्याची तारीख वगैरे आपल्याला या ठिकाणी सर्व दाखवत आहे आणि सँक्शन अमाऊंट किती आहे हे आपल्याला सर्व या ठिकाणी दाखवलं जात आहे. अशा प्रकारे आपण 2024-25 असेल, 23-24, 22-23 जे काही असेल ती यादी आपण याच ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.